शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती। बरेच शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलला कृषी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला कृषी डॉक्टर या वेबसाईटला म्हणजे ज्या ठिकाणी आपण शेती निगडीत वेगवेगळे लेख टाकत असतो तसेच कृषी डॉक्टर व्हॉट्सअप ग्रुपला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत आहेत। तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकत आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही जॉईन व्हा। तसेच तुम्हाला जर कृषी डॉक्टरवरती वेबसाईटवरील जे लेख आहेत वेगवेगळे ते जर वाचायचे असतील तरी देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन सहजपणे त्या ठिकाणी सर्च करू शकता कृषी डॉक्टर। तुम्हाला आपले 100हून अधिक वेगवेगळे महत्त्वाचे शेती निगडीत लेख त्या ठिकाणी वाचायला मिळतील अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये। आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला बायर कंपनीच्या नेटिव्ह बुरशीनाशकाबद्दल या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं ना की एखादं कीटकनाशक बुरशीनाशक आपण बाजारामधून खरेदी करतो परंतु त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला नसते। दुकानदार त्या ठिकाणी सांगतो की हां तुमच्याकडे मिरची पीक आहे त्याच्यावरती भुरी रोग आला आहे, हे बाहेरचं नेटिव्ह बुरशीनाशक तुम्ही घेऊन जा। परंतु ज्यावेळेस एखादं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक एखादी कंपनी बनवत असते त्यावेळेस ती कंपनी काही विशिष्ट पिकांसाठी किंवा काही विशिष्ट पिकांवरील काही विशिष्ट कीड किंवा रोगांना नियंत्रित करण्यासाठी त्या औषधाची शिफारस करत असते किंवा त्याचं त्यांना लायसन मिळालेलं असतं। म्हणून आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणं गरजेचं आहे की एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक कोणत्या पिकावरती कोणत्या कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शिफारसीत करण्यात आलेलं आहे, त्यांची वापराची मात्रा किती आहे, रिझल्ट किती दिवसामध्ये येतात किंवा किती काळासाठी ते चालू शकतं, पुन्हा दुसरं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आपल्याला कधी फवारायचं आहे। मी इथून पुढे तुम्हाला असेच वेगवेगळे प्रोडक्टचे व्हिडिओ टाकणार आहे ज्याच्यामध्ये आपण एक तुम्ही सुचवलेले एक प्रोडक्ट या ठिकाणी सविस्तरमध्ये समजून घेणार आहोत। व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही, फक्त 2 ते 3 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे। लगेच सुरू करूया। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, कारण बरेच शेतकरी येतात व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत। मित्रांनो सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी फ्री आहे, माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर आजचं बुरशीनाशक आहे ते म्हणजे बायरचं नेटिव्ह। याच्यामधील जर घटक आपण पाहिलं म्हणजे सामग्री ज्याला आपण टेक्निकल कंटेंट म्हणतो तर याच्यामध्ये 2 घटक आहेत, टेबिकोनाझॉल अधिक ट्रायफ्लॉक्झिस्ट्रॉबिन। हे दोन्ही घटक बुरशीला कंट्रोल करतात। 75% WG म्हणजे वेटेबल ग्रॅन्युल दाणेदार स्वरूपामध्ये हे तुम्हाला बुरशीनाशक येणार आहे। हे जे बुरशीनाशक आहे कंपनीचं असं म्हणणं आहे की हे एक आंतरप्रवाही म्हणजे सिस्टमॅटिक आणि ब्रॉड स्पेक्ट्रम रुंद पानावरती पसरून वेगवेगळ्या बुरशींना कंट्रोल करण्यासाठी या बुरशीनाशकाची शिफारस करण्यात आलेली आहे। पानामध्ये उतरून त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या बुरशीचे स्पोर्स असतात त्यांचे जे सेल वॉल असतात म्हणजे ज्याची त्या बुरशीची जी पेशीभित्तिका असते त्यांना निष्काम करण्याचं हे काम करतं, जेणेकरून त्या बुरशीचे स्पोर त्या ठिकाणी वाढू शकत नाहीत किंवा मल्टिप्लिकेशन त्यांचं होऊ शकत नाही आणि विशिष्ट बुरशी त्या ठिकाणी कंट्रोल होते, म्हणजे काय विशिष्ट रोग कंट्रोल होतो। ही थोडीशी टेक्निकल माहिती आहे, याच्याबद्दल आपण जास्त पाहणार नाही। डायरेक्ट पाहूया की बायर कंपनीने नेटिव्ह बुरशीनाशक नेमकं कोणत्या पिकांसाठी बनवलेलं आहे। आता या ठिकाणी एकूण 6 पिकांसाठी याची शिफारस आहे। भात पिकासाठी, टोमॅटो पिकासाठी, आंबा पिकासाठी, गहू, द्राक्ष आणि मिरची पिकासाठी याची शिफारस आहे। कंपनी किंवा कृषी विभाग सांगतो की या पिकांना सोडून नेटिव्ह हे बुरशीनाशक कोणत्याही इतर पिकावरती तुम्ही वापरू नये, कारण त्याच्यावरती रिझल्ट येत नाहीत। याच पिकासाठी या कंपनीने हे बुरशीनाशक बनवलेलं आहे। पुन्हा एकदा सांगतो, भात, टोमॅटो, आंबा, गहू, द्राक्ष आणि मिरची। आता या पिकावरती कोणत्या रोगांच्या नियंत्रणासाठी नेटिव्ह हे बुरशीनाशक बनवण्यात आलेलं आहे पाहूया। भात पिकामध्ये शीत ब्लाइट, पानावर येणारा करपा, काडी करपा व ओंबीवरील येणारा करपा, भात पिकामध्ये याच रोगांसाठी याची शिफारस आहे। टोमॅटोमध्ये पानांवरती जे काही वेगवेगळे बुरशीजन्य ठिपके येतात तसेच करपा रोग येतो त्याच्यासाठी याची शिफारस आहे। आंबा पिकामध्ये पाहिलं तर अँथ्रॅकनोज म्हणजे काळा करपा आणि पावडरी मिल्ड्यू ज्याला आपण भुरी रोग म्हणतो याच्यासाठी नेटिव्हची शिफारस आहे। गहू पिकामध्ये नारंगी, तांबेरा आणि पावडरी मिल्ड्यू म्हणजे तांबेरा तसेच भुरी रोगासाठी गहू पिकामध्ये याची शिफारस आहे। द्राक्षमध्ये अँथ्रॅकनोज आणि पावडरी मिल्ड्यू। द्राक्ष शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन पहा, नेटिव्हची शिफारस ही फक्त अँथ्रॅकनोज आणि पावडरी मिल्ड्यू ज्याला भुरी रोग म्हणतो यासाठी आहे। मिरचीवरती देखील अँथ्रॅकनोज आणि पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी रोग। याच पिकावरती याच रोगासाठी तुम्ही नेटिव्ह बुरशीनाशक वापरायचं आहे। किती प्रमाणामध्ये वापरायचं आहे हे देखील पिकानुसार वेगवेगळं आहे, शिफारस वेगवेगळी आहे। एकच प्रमाण तुम्ही सर्व पिकावरती वापरू शकत नाही। प्रति एकर 150 लिटर पाण्यासाठी जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं तर भात पिकामध्ये 80 ग्रॅम, टोमॅटोमध्ये 140 ग्रॅम,
द्राक्षमध्ये 70 ग्रॅम, मिरचीमध्ये 100 ग्रॅम आणि गहू पिकामध्ये 120 ग्रॅम नेटिव्ह तुम्हाला प्रति एकरी 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरणं गरजेचं आहे. आता पाण्याचं प्रमाण हे पिकाच्या वाढीनुसार आपल्याला घ्यायचं आहे. जास्त कव्हरेज पाहिजे असतील तर तुम्ही 200 लिटर पाणी घेऊ शकता. छोटं पीक असेल तर तुम्ही 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये देखील याची फवारणी घेऊ शकता. नेटिव्ह हे बुरशीनाशक फक्त फवारणीसाठी शिफारस आहे. अजिबात आपल्याला आळवणी किंवा ड्रिपच्या माध्यमातून किंवा मुळावाटे सोडायचं नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीन एक प्रश्न असतो की ह्याची कॉम्पॅटॅबिलिटी म्हणजे सुसंगतता कशाबरोबर आहे, म्हणजे हे बुरशीनाशक आपण इतर कोणकोणत्या कीटकनाशकाबरोबर किंवा बुरशीनाशकाबरोबर मिसळू शकतो का? नाही. कंपनीने स्पष्ट सांगितलेलं आहे नेटिव्ह हे बुरशीनाशक फक्त स्टिकरशी सुसंगत आहे. तुम्ही याच्यामध्ये फक्त स्टिकर मिसळू शकता. पुनर्वापर म्हणजे पुनर्वापर आवश्यकता कधी आहे, म्हणजे हे फवारल्यानंतर आपल्याला दुसरं बुरशीनाशक हे कधी घेणं गरजेचं आहे, तर कंपनीने असं काही स्पष्ट सांगितलेलं नाही आहे. परंतु प्रादुर्भाव तसेच रोगाच्या तीव्रतेवरती आपल्याला ठरवायचं आहे की पुढचं बुरशीनाशक कधी घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये बरेच गोष्टी अफेक्टिंग असतात. म्हणजे याच्यामध्ये ऊन किती आहे, पाण्याचा ओलावा किती आहे, वाऱ्याचा वेग किती आहे, पिकाची वाढ, तुम्ही अन्नद्रव्य कशी दिलेले आहेत, पिकामध्ये रेजिस्टन्स पॉवर किती आहे, प्रतिकार क्षमता किती आहे, ह्याच्यावरती अवलंबून असतं की रिझल्ट किंवा दुसरं बुरशीनाशक कधी घ्यायचं. काय काळजी घ्यायची, काही प्रिकॉशन्स देखील कंपनी दिलेले आहेत की नेटिव्ह बुरशीनाशक तुम्हाला पिकावरती जर वापरायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ते कंपनी म्हणते की त्याच्यामध्ये एक लेबल असतं, माहितीपत्रक असतं, ते तुम्ही वाचावं. त्याच्यानंतर हे वापरताना आपल्याला मास्क लावायचा आहे, हातमोजे घालायचे आहेत. फवारणी करताना मातीमध्ये ओलावा असा, फवारणी आपल्याला सकाळी 11च्या आत किंवा सायंकाळची 4च्या नंतर करायची आहे. फवारणी करताना फक्त स्टिकर त्याच्यामध्ये मिसळायचं आहे. तणनाशकाचा पंप अजिबात ह्याच्यासाठी या नेटिव्हच्या फवारणीसाठी आपल्याला वापरायचा नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रिकॉशन्स म्हणजे काळजी काय घ्यायची हे देखील कंपनीने सांगितलेलं आहे. नेटिव्ह बुरशीनाशकाची किंमत आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. तुम्हाला नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये वेगळी असू शकते. एखाद्या सोसायटीमध्ये सुद्धा ही औषधं ठेवली जाते तर कमी असू शकते. डायरेक्ट कंपनीकडून घेताना वेगळी असू शकते किंवा ऑनलाईन खरेदी करताना देखील किंमत वेगळी असू शकते. कसं असतं, डीलर, सब डीलर, रिटेलर ह्यांना थोडेसे डिस्काउंट वेगवेगळे असतात, त्यामुळं रिटेल प्राईस बदलू शकते. अंदाजे आपण काढलेला आहे. वजन जर 50 ग्रॅम असेल नेटिव्हचं तर जवळजवळ 465 रुपयाला हे तुम्हाला मिळणार आहे. 100 ग्रॅम नेटिव्ह तुम्हाला 930 रुपयेपर्यंत मिळू शकतं आणि 250 ग्रॅम नेटिव्ह तुम्हाला 2139 पर्यंत मिळू शकतो. आता मी वेगवेगळ्या रिटेल आणि ऑनलाईन यांचे रेट काढून एक ॲव्हरेज काढलेला आहे. 5 ते 10 रुपये वरखाली असेल एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता खरेदी कुठून करावं, नक्कीच जवळच्या कृषी सेवा केंद्राला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करा. या रेटपेक्षा जास्तच महाग विकत असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे. भारत ॲग्री कृषी दुकान वेबसाईटची लिंक आहे. त्या ठिकाणी बरेच वेगवेगळे डिस्काउंट चालू असतात, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या नेटिव्ह बुरशीनाशकाबद्दल या ठिकाणी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. असेच आपण वेगवेगळे प्रोडक्ट पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ICLच्या पॉलिसल्फेटबद्दल पाहिले होतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला अशा कोणत्या कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची किंवा खताची सविस्तर माहिती हवी आहे, शास्त्रशुद्ध आणि शिफारशीत माहिती हवी आहे, ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सुचवा. नक्कीच मी अभ्यास करून त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. चला तर या व्हिडिओमध्ये थांबतो. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनलला, कृषी डॉक्टर वेबसाईटला आणि कृषी डॉक्टर व्हॉट्सअप ग्रुपला असाच प्रतिसाद द्या. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओ इतर शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला मला संपर्क करायचा असेल तर देखील आपल्या वेबसाईटवरती माझा नंबर आहे, व्हॉट्सअपवरती या. डायरेक्ट कॉल करू नका, व्हॉट्सअपवरती मी शक्य होईल तेवढ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करेन. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीवर बोलण्यासाठी. तुर्तास धन्यवाद.